हाय फ्रेंड्स, आता मी चालली आहे गावात कारण की उद्या आहे बैलपोळा। तर मला बैल आणायचे होते, तर मी आता चालली गावात। खाली गेल्यात बरोबर मला आमची स्कूल आहे। हे आमच्या घराच्या बाहेरचा नजारा आहे। तर आता मी जाते गावात, गाडी स्टार्ट केली, भेटूया थोडा वेळ। A few moments later. मी तर पोचली होती, पण मला इथं ते पहिलं पाहिजे होते ते नव्हते। मी दुसऱ्याकडे गेली, तिथं मला ते बैल आवडले, तर मी ते घेत। मला तर भूक पण लागली होती, मी शॉपवर गेली, पॅकेट्स आणले, घरी पोचली। चला बाय, उद्या भेटूया आता। हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सर्वांना। बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना। आणि बाहेर गेली तर बाहेर खूप पाऊस सुरू होता, नजारा तर लई भारी वाटत होता। हळद टाकून गरम पाणी घेतलं मी मस्त, त्यानंतर चहा ठेवली माझ्यासाठी। आज थोडं स्पेशल स्वयंपाक आहे, म्हणजे आज आहे आमच्या घरी पुरणपोळी, कारण की आज बैलपोळा आहे तर आमच्या घरी पुरणपोळी बनवतात। पुरणपोळीची कणिक रेडी करून घेतोय आता। पप्पांना मखाने खायचे होते तर मी मखाने रेडी करत होते इकडे। मखाने रेडी झाले तर पप्पांना देऊन देते। त्यानंतर डाळ पण आपली रेडी झाली होती, पुरण तर रेडी झालं होतं। मसाला रेडी करून घेतो आता। मसाला रेडी आहे, आता कढईमध्ये तेल टाकायचं, तेलला चांगलं तपू द्यायचं, मग मसाला टाकायचा। रशीमध्ये डाळचंच पाणी टाकायचं, त्याच्याने टेस्ट छान लागते। चला आता राईस पण रेडी होतोय, कणिकला चांगलं हुडून घ्यायची। तर चला आता पुऱ्या टाकायची सुरुवात करूया आपण। पुरणपोळी कशी वाटली नक्की सांगा। खीर पण रेडी करून घेतो आता आपण। पुरणपोळीचं जेवण कोणाकोणाला आवडतं नक्की कमेंट करून सांगा। अँड लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।